मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीमधील कुरघोट या गावामध्ये चोरी झाली असताना शिवानंद इरप्पा कांबळे हे फिर्याद देण्यासाठी मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांची फिर्याद घेण्यात आली नाही। त्यामुळे फिर्यादी शिवानंद कांबळे यांनी येथील अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली। मंद्रुप येथील पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार यांनी तुम्ही मोठ्या साहेबांकडे का गेलात म्हणून जातीवाचक शिवा देऊन मारहाण केल्याचा आरोप शिवानंद कांबळे यांनी केला आहे। यावर वडील इरप्पा कांबळे यांनी गावचे पोलीस पाटील काळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल बिराजदार यांना माझ्या मुलाला का मारले म्हणून जाब विचारला असता पुन्हा तक्रारदाराला डोक्यात मारल्याने मी बेशुद्ध पडलो होतो। माझ्या वडिलांनी मला सिव्हिल येथे उपचारासाठी घेऊन गेले असे शिवानंद कांबळे यांनी आपल्या तक्रारीत सांगितले आहे आणि पोलीस पाटील काळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल बिराजदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। या घटनेने परिसरात पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे। आम्हाला जातीवादी शिवाळ येऊन पोलीस पाटीलने मारले। कोण पोलीस पाटलांनी मारले का बिराजदार साहेबांनी मारले? मग पोलीस पाटील मारले नाही, त्यांनी बिराजदार पोलीस मारले। मारल्यावर आम्ही बेशुद्ध पडल्यावर आमच्या वडील येऊन सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केले। मला असाच धमकी देऊ लागले, घाण शिवाय देते बिराजदार पोलीस। मी म्हटले मूळचे पोलिसने तातडीने चौकशी करून आम्हाला संपर्क दिले, त्यांनी करत नाही। 3 महिना झाले, तुम्ही काय केलं काम? तुम्ही बिराजदार यांच्या विरोधात काय तक्रार दिली आहे का कुठे? बिराजदारांनी ह्यांच्या विरोधात तक्रार दिली। कुणाकडे दिली? त्यांनी SP साहेब DSP काय म्हणून दिले? आम्हाला चोरी झाल्या म्हणून आम्ही असं विचारलं गेल्यावर मोठ्या साहेबाकडे जाऊ नका, तू कशाला गेले आम्हाला सोडू ना असं म्हणले। फौजदार साहेबाकडे जाऊ नका आमच्याकडे असं म्हणून आम्हाला मारले।